हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. तर आपण किंमत सिद्धांत या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित महत्त्वाच्या बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करत होतो. आज आपण या व्हिडिओमध्ये या तासामध्ये आणखी काही बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न आपण घेऊया. खालीलपैकी कोणते भांडवलाचे वैशिष्ट्य नाही? उत्पादनाचे 4 घटक आपण पाहिले: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. आणि हे 4ही घटक समजावून घेत असताना भूमी म्हणजे काय, श्रम म्हणजे काय, भांडवल म्हणजे काय, संयोजक म्हणजे काय याच्या व्याख्या आपण पाहिल्या. तसंच हे घटक नीट समजावून घेण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन या घटकांचे आपण वैशिष्ट्य पाहिले. तर या ठिकाणी या उत्पादनाच्या घटकाबाबतचा एक प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आपण पाहत आहोत तो म्हणजे खालीलपैकी कोणते भांडवलाचे वैशिष्ट्य नाही? म्हणजे तुम्हाला पर्यायामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत: अ, ब, क, ड. तर यामधलं भांडवलाचं वैशिष्ट्य नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर पहिला अ पर्याय आहे मानव निर्मित घटक. तर भांडवलाचं हे वैशिष्ट्य आहे का? प्रश्न पुन्हा एकदा आहे का? खालीलपैकी कोणते भांडवलाचे वैशिष्ट्य नाही? जे वैशिष्ट्य नाही ते आपल्याला निवडावयाचं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी अ पर्याय आहे मानव निर्मित घटक. तर भांडवलाचे हे वैशिष्ट्य आहे की नाही? मानव निर्मित घटक आहे हा पर्याय दिलेला आहे. तर भांडवल हा मानव निर्मित घटक आहे. आपल्याला भांडवलाचं वैशिष्ट्य नसलेला पर्याय निवडायचा आहे. म्हणून अ पर्याय मानव निर्मित घटक हे भांडवलाचं वैशिष्ट्य आहे, म्हणून तो अयोग्य आहे. दुसरा पर्याय आहे गतिशील घटक आहे. भांडवलाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भांडवल हा जगातील उत्पादनाचा सर्वात गतिशील घटक आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो ताबडतोब एका क्षणामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी भांडवल हा उत्पादनाचा गतिशील घटक आहे. हेही भांडवलाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून ब पर्याय सुद्धा या ठिकाणी योग्य नाही. त्यानंतर क पर्याय संपत्तीचा एक भाग आहे. तर भांडवल हा संपत्तीचा एक भाग आहे, कारण भांडवलाचा सुद्धा संपत्तीमध्ये समावेश होतो. संपत्तीची संपूर्ण वैशिष्ट्य भांडवलामध्ये असतात. त्यामुळे भांडवल हा एक संपत्तीचा भाग असतो. म्हणून या ठिकाणी क पर्याय सुद्धा योग्य पर्याय नाही. म्हणजे अ, ब, क हे तीनही पर्याय भांडवलाची वैशिष्ट्य आहेत. म्हणून हे तीनही पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय नाहीत. कारण प्रश्न आहे खालीलपैकी कोणते भांडवलाचे वैशिष्ट्य नाही? तर भांडवलाचे वैशिष्ट्य नसलेला चौथा पर्याय आहे का पाहूया. ड पर्याय आहे भांडवल हा
गतिशील घटक नाही, तर हे मात्र त्या ठिकाणी भांडवलाचं वैशिष्ट्य नाही, कारण भांडवल हा गतिशील घटक आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड, भांडवल हा गतिशील घटक नाही. ओके, आता पुढचा प्रश्न घेऊया. रिकार्डोने आपला खंडविषयक सिद्धांतात किती जमिनीचे प्रकार सांगितले? पुन्हा एकदा प्रश्न सांगतो. रिकार्डोने आपल्या खंडविषयक सिद्धांतात किती जमिनीचे प्रकार सांगितले? रिकार्डोने आपला खंडविषयक सिद्धांत मांडत असताना जमिनीच्या प्रकाराचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि कोणत्या जमिनीला खंड मिळतो, कोणत्या जमिनीला कमी खंड मिळतो आणि कोणत्या जमिनीला खंड मिळत नाही हे सांगितलेलं आहे. त्यावर आधारित हा प्रश्न आहे. रिकार्डोने आपल्या खंडविषयक सिद्धांतात किती जमिनीचे प्रकार सांगितले? अ पर्याय आहे 1, ब पर्याय आहे 2, क पर्याय आहे 3, ड पर्याय आहे 4. तर रिकार्डोने आपल्या खंडविषयक सिद्धांतात जमिनीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. जमिनीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क पर्याय 3. कारण रिकार्डोने सुपीक जमीन, मध्यम सुपीक जमीन आणि त्या ठिकाणी कमी सुपीक जमीन असे जमिनीचे त्या ठिकाणी 3 प्रकार सांगितलेले आहेत. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 3 म्हणजे क, रिकार्डोने आपल्या खंडविषयक सिद्धांतात जमिनीचे 3 प्रकार सांगितले आहेत. म्हणून क पर्यायाचं योग्य उत्तर आहे. ओके, आता पुढचा प्रश्न घेऊया. रिकार्डोने आपल्या खंडविषयक सिद्धांतात जमीन लागवडीचे किती प्रकार सांगितले? पहा, यापूर्वीचा प्रश्न होता रिकार्डोने आपल्या खंडविषयक सिद्धांतात किती जमिनीचे प्रकार सांगितले. हा प्रश्न काय आहे? रिकार्डोने आपल्या खंडविषयक सिद्धांतात जमीन लागवडीचे किती प्रकार सांगितले. म्हणजे रिकार्डोने आपला खंडविषयक सिद्धांत मांडत असताना जमिनीच्या लागवडीचे प्रकार सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये रिकार्डोने आपल्या खंडविषयक सिद्धांतात जमीन लागवडीचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक सखोल लागवड पद्धत आणि दुसरी विस्तृत लागवड पद्धत. तर रिकार्डोने आपल्या खंडविषयक सिद्धांतात जमीन लागवडीचे किती प्रकार सांगितले आहेत हा प्रश्न आहे. अ पर्याय आहे 4, ब पर्याय आहे 2, क पर्याय आहे 3 आणि ड पर्याय आहे 5. तर रिकार्डोने आपल्या खंडविषयक सिद्धांतात जमीन लागवडीचे 2 प्रकार सांगितले आहेत. कोणकोणते 2 प्रकार सांगितले? सखोल लागवड पद्धत एक प्रकार आणि विस्तृत लागवड पद्धत हा दुसरा प्रकार. म्हणून रिकार्डोने आपला खंडविषयक सिद्धांत मांडताना जमीन लागवडीचे 2 प्रकार सांगितले आहेत. म्हणून ब पर्याय 2 हे योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया.
रिकार्डोने आपल्या खंडविषयक सिद्धांतात जमिनीचे कोणकोणते प्रकार सांगितले? पुन्हा एकदा ऐका प्रश्न. रिकार्डोने आपल्या खंडविषयक सिद्धांतात जमिनीचे कोणकोणते प्रकार सांगितले आहेत? तर रिकार्डोने आपला खंडविषयक सिद्धांत मांडताना जमिनीच्या लागवडीचे 2 प्रकार सांगितले, जमिनीचे 3 प्रकार सांगितले. पण या ठिकाणी प्रश्नामध्ये रिकार्डोने आपल्या खंडविषयक सिद्धांतात जमिनीचे कोणकोणते प्रकार सांगितले त्याची नावं विचारलेली आहेत. रिकार्डोने खंडविषयक सिद्धांतात जमिनीचे प्रकार सांगितले आणि त्यांची नावं सुद्धा सांगितली की जमिनीचे प्रकार कसे असतात. तर पहिला पर्याय दिलेला आहे सुपीक जमीन. रिकार्डोने आपला खंडविषयक सिद्धांत मांडताना जमिनीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकी अ पर्याय आहे सुपीक जमीन, ब पर्याय आहे मध्यम सुपीक जमीन आणि क पर्याय आहे कमी सुपीक जमीन. तर रिकार्डोने आपल्या खंडविषयक सिद्धांतात जमिनीचे कोणकोणते प्रकार सांगितले? अ सुपीक जमीन. बरोबर आहे. रिकार्डोने सुपीक जमिनीचा प्रकार सांगितलेला आहे म्हणून अ पर्याय बरोबर आहे. त्यानंतर ब पर्याय दिलेला आहे मध्यम सुपीक जमीन. रिकार्डोने जमिनीचे प्रकार सांगत असताना मध्यम सुपीक जमीन सुद्धा सांगितलेली आहे आणि त्यावेळी रिकार्डोने सांगितलं की सुपीक जमिनीला खंड मिळतो आणि मध्यम सुपीक जमिनीला सुपीक जमिनीपेक्षा कमी खंड मिळतो. त्यानंतर क पर्याय सांगितला कमी सुपीक जमीन किंवा त्याला सीमांत जमीन म्हटलेला आहे. तर रिकार्डोने आपला खंडविषयक सिद्धांत मांडत असताना जमिनीचे 3 प्रकार सांगितले. अ सुपीक जमीन, ब मध्यम सुपीक जमीन आणि क कमी सुपीक जमीन. हे 3ही प्रकार रिकार्डोने आपल्या खंडविषयक सिद्धांतामध्ये जमिनीचे सांगितलेले आहेत. म्हणून चौथा पर्याय अ बरोबर आहे, ब ही बरोबर आहे मध्यम सुपीक, क सुद्धा बरोबर आहे कमी सुपीक आणि हे 3ही पर्याय बरोबर असल्यामुळं ड पर्याय दिलेला आहे सर्व. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्या ठिकाणी सर्व. खरं म्हणजे या ठिकाणी 4ही पर्याय बरोबर आहे, परंतु त्यातल्या त्यात अतिशय योग्य जो प्रकार आहे तो पर्याय म्हणजे वरील सर्व. म्हणजे रिकार्डोने आपल्या खंडविषयक सिद्धांतात सुपीक जमीन असते सांगितलं, मध्यम सुपीक जमीन असते सांगितलं, कमी सुपीक जमीन असते सांगितलं. म्हणून वरील सर्व हा योग्य पर्याय आहे. ठीक आहे. या तासामधील शेवटचा प्रश्न आपण घेऊया. रिकार्डोच्या मते कोणत्या जमिनीला खंड मिळत नाही? रिकार्डोच्या मते कोणत्या जमिनीला खंड मिळत नाही? 1 सुपीक, ब पर्याय आहे मध्यम सुपीक, क पर्याय आहे सीमांत आणि ड पर्याय आहे वरील सर्व. तर रिकार्डोच्या मते कोणत्या जमिनीला खंड मिळत नाही? पहिला पर्याय सुपीक आहे. रिकार्डोने सांगितले की सुपीक जमिनीला खंड मिळतो, त्यामुळे हे पर्याय योग्य नाही. ब पर्याय सांगितलेला आहे मध्यम सुपीक. रिकार्डोने सांगितलं मध्यम सुपीक जमिनीला सुद्धा खंड मिळतो, थोडा कमी मिळतो पण मिळतो. आणि त्यानंतर क सीमांत जमीन. रिकार्डोनं सांगितलं आपल्या खंडविषयक सिद्धांतात की सीमांत जमिनीला खंड मिळत नाही, परंतु सीमांत पूर्व जमिनीला खंड मिळतो.
म्हणून या ठिकाणी रिकार्डोच्या मते कोणत्या जमिनीला खंड मिळत नाही, याचं उत्तर आहे पर्याय क, सीमांत जमिनीला खंड मिळत नाही. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र थांबूया. धन्यवाद.